नमस्कार. आताची एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील जाखले गावातून. जाखले येथे विहिरीत पडलेल्या 2 बिबट्याच्या बछड्यांना वनविभागाच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. सुमारे 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या दोन्ही बछड्यांना सुरक्षितपणे विहिरीबाहेर काढण्यात वनविभागाला यश आलं आहे. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली. जाखले ता पन्हाळा येथील शरद सर्जेराव पाटील यांच्या जामदार मळ्यातील विहिरीत पाणी पिण्यासाठी उतरलेले 2 बिबट्याचे बछडे वर येऊ शकले नाहीत. विहिरीतील जईवर बसून हे बछडे डरकाळ्या फोडत होते. शेजारील शेतात काम करणाऱ्या कमल तुकाराम पाटील यांना हा आवाज ऐकू आला. विहिरीत डोकावून पाहिल्यानंतर त्यांनी ही माहिती गावकऱ्यांना दिली. यानंतर पोलीस पाटील अजित पाटील यांच्या माध्यमातून तात्काळ वनविभागाला कळवण्यात आलं. सायंकाळी सुमारे 5च्या सुमारास वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र मोठ्या जमावामुळे बछडे बिथरले होते, त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या. अखेर रात्री 8च्या सुमारास जाळीच्या सहाय्याने या दोन्ही बिबट्यांच्या बछड्यांना सुरक्षितपणे पिंजऱ्यात घेण्यात आलं. वनपरिक्षेत्र अधिकारी अजित माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही बछडे 8 ते 9 महिन्यांचे असून एक नर आणि एक मादी आहेत. या संपूर्ण बचाव मोहिमेत वनकर्मचारी सागर पटकारे, योगेश पाटील, प्रदीप सुतार, प्रशांत बिरबोळे, सरपंच महादेव देशमुख, सागर माने, सचिन पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश करबोळे, दिलीप करंबोळे यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केलं. वेळीच मिळालेल्या मदतीमुळे 2 निष्पाप जीव वाचले. जाखलेतील या यशस्वी बचाव मोहिमेचं सर्वत्र कौतुक होत आहे. प्रतिनिधी संभाजी चौगुले.